सराव संच 2.3 घेण्याच्या आधी आपण काही कन्सेप्ट क्लिअर करू, म्हणजे त्यामधील आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी सोपं जाईल. तर करणी हा एक नवीन कन्सेप्ट आहे. आपल्याला करणी हा शब्द समाजामध्ये नेहमी ऐकायला मिळतो, तर आपल्या समाजामधील करणी नाही तर ही आपल्या गणितामधील करणी आहे. करणी काय म्हणायचं, करणी कशाला म्हणायचं, तर पहा, ही जे आपण वर्गमुळाचं चिन्ह वापरतो त्यालाच आपण करणीचं चिन्ह असं म्हणतो. आपण एखादी संख्या जर वर्गमुळामध्ये 2 असं म्हणतो की नाही, किंवा वर्गमुळामध्ये 5 असं म्हणतो, वर्गमुळामध्ये 6 असं म्हणतो, तर याला करणीचं चिन्ह म्हणायचं. आता एक करणीचं चिन्ह झालं आणि या करणीच्या चिन्हामध्ये मी 7 ही संख्या लिहिली, तर कसं वाचायचं, तर करणीस्थ 7, करणीमध्ये 7 ही संख्या आहे म्हणून याला म्हणायचं करणीस्थ 7. या ठिकाणी करणीच्या चिन्हामध्ये 10 असेल तर त्याचं वाचन कसं करायचं, करणीस्थ 10, म्हणजे करणीमध्ये 10 आहे असं म्हणायचं आपण. त्यानंतर या करणीमध्ये 11 आहेत तर त्याला करणीस्थ 11 असं म्हणायचं. करणीस्थ 27 असतील तर याला 27, करणीस्थ 27 असं म्हणायचं. तर 1-2-4 संख्या तुम्ही मनाने लिहू शकता, फक्त याचं वाचन तुम्हाला करता आलं पाहिजे. आता करणीस्थ हे सर्वांच्या लक्षात आलं. आता या ठिकाणी 2 2 2 असं कोटी आहे. आपण वर्गमुळाचं जे चिन्ह म्हणतो तर त्याची प्रत्येकाची कोटी ही 2 असते. ज्यावेळेस या ठिकाणी कोणताच अंक नसतो त्यावेळेस त्याची कोटी ही 2 असते. मी या ठिकाणी करणीस्थ 31 लिहिले, तर या ठिकाणी काही नाही म्हणजे 2 असतात. मी आणि या 2ला या करणीची कोटी असं म्हणतात. उदाहरणार्थ मी या ठिकाणी 3 लिहिले तर या करणीची कोटी ही 3 झाली. ठीक आहे. या ठिकाणी मी 4 लिहिले, सर्वांना दिसते, तर 4 लिहिले तर या करणीची कोटी ही 4 झाली. या ठिकाणी मी 5 लिहिले तर या करणीची कोटी ही 5 झाली. करणीस्थ 10 आहेत, इथं काही नाही म्हणजे किती असतात, 2 असतात. करणीस्थ 7 आहेत, तिथं कोणतीच कोटी लिहिलेली नाही म्हणजे त्या ठिकाणी 2 असतात. याला आपल्याला कशा पद्धतीनं लिहिता येतं, तर पहा, करणीस्थ 7 याला दुसऱ्या प्रकारे लिहिता येतं, 7चे दुसरे मूळ. ह्याचं वाचन बघा, करणीस्थ 7 त्याची कोटी 2 म्हणजेच 7चे दुसरे मूळ. मी या ठिकाणी घेत आहे करणीस्थ 11 आणि त्याची कोटी 4. तर याचं वाचन कसं करणार मी, 11चे आणि त्याच्या डोक्यावरती 1/4 म्हणजे 11चे चौथे मूळ. हे आपल्याला 8वीला झालेलं आहे, 11चे चौथे मूळ. आता इथं 31 करणीस्थ लिहित आहे मी आणि त्याची कोटी मी किती लिहिलेली आहे, 3 लिहिलेली आहे. तर 31चे तिसरे मूळ हे वाचन करता आलं पाहिजे तुम्हाला. बघा, करणीस्थ 7, करणीस्थ 10, करणीस्थ 11, करणीस्थ 27 आणि त्याची कोटी 4, त्याची कोटी 5, करणीस्थ 31 त्याची कोटी 3 म्हणजे 31चे घनमूळ, 11चे चौथे मूळ, 7चे वर्गमूळ, की याला घनमूळही म्हणतो आपण 2ला आणि 3ला. आणि या ठिकाणी 5 असते तर काय म्हणलं असतं, 11चे 5वे मूळ. या ठिकाणी 7 असते तर 11चे 7वे मूळ. हे 1/7 7 लिहायचं आणि त्याला 7वे मूळ. ही आपली लिहिण्याची पद्धत आहे. ह्या करणीबद्दल तुम्हाला माहिती एवढी मला वाटतं तुम्हालाही लिहिता येईल. 2-4 उदाहरणं लिहा. आता त्याच्यानंतर सजातीय करणी कशाला म्हणायचं. उदाहरणार्थ मी एक करणी घेतली, ए करणीस्थ बी संख्या घेतली आणि सी करणीस्थ बी संख्या घेतली. आता ह्या 2 करणीस्थ संख्या आहेत, तर याच्यामध्ये सजातीय करणी असण्यासाठी यांची नंबर 1ला कोटी समान असावी लागते. काय असावं लागतं, समान, दोघांची कोटी समान असावी लागते. आणि नंबर 2ला करणीस्थ संख्या म्हणजे करणीतली जी संख्या. आता या ठिकाणी बघा, करणीस्थ संख्या कशी आहे, बी आणि कोटी किती आहे, 2 2. या ठिकाणी 3 कोटी असेल तर याची सुद्धा 3 कोटी असायला पाहिजे. याची 4 कोटी असेल तर याचीही 4 कोटी. म्हणजे करणीस्थ संख्या आणि कोटी ही समान असावी लागते तरच ती सजातीय करणी होते, नाहीतर होत नाही. उदाहरण म्हणून मी घेतो. उदाहरणार्थ 3 करणीस्थ 7 त्याची कोटी 5 बघा. आणि याची जर मला सजातीय करणी लिहायची असेल तर करणीस्थ 5 आणि करणीस्थ 10 मात्र त्याची कोटी
कर्निस्थ 7. आता बघा, कर्निस्थ 2 ही संख्या समान झाल्या आणि त्याची कोटीसुद्धा कशी झाली आहे? समान झाली. म्हणजे कोटीही समान, कर्निस्थ संख्याही समान. करणीच्या बाहेरच्या संख्या वेगवेगळ्या असतील तर चालतील, पण कर्निस्थ संख्या या समान असाव्या लागतात आणि कोटी समान असावी लागते. ह्या 2 अटी असायला पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेतो मी. 10 कर्निस्थ 13 त्याची कोटी 7. तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मी 5, मग त्याला काय लिहावं लागेल? कर्निस्थ 13 त्याची कोटी 7. म्हणजे या दोन्हीमध्ये पहा तुम्ही, कर्निस्थ संख्या दिसते 13 आणि 13 आणि त्याची कोटी गोल केलेलं दिसते, तुम्हाला काळा म्हणून केलंय. कोटी आणि कर्निस्थ संख्या समान झाली की ती सजातीय कर्निस्थ झाली. पहा, करणी कशाला म्हणतात, त्याचं वाचन कशाला करायचं, त्याचे 2-4 उदाहरणं तुम्ही लिहा. सजातीय करणी कशाला म्हणतात आणि त्यांची कोटी आणि कर्निस्थ संख्या समान असेल तर सजातीय, नसेल तर नाही. याचीही तुम्ही 3 उदाहरणं सरावासाठी लिहा. 3 उदाहरण तुम्ही मनाने लिहा ना, काय प्रॉब्लेम आहे त्याला, तुम्ही लिहू शकता. आता सजातीय करणींची बेरीज आणि वजाबाकी. आता सजातीय करणींची बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी तुम्हाला त्याची कोटीही समान असायला पाहिजे आणि कर्निस्थही समान असायला पाहिजे, तरच बेरीज आणि वजाबाकी होते, अन्यथा होत नाही. तर आपण घेऊया उदाहरण म्हणून घेतो मी. 3 कर्निस्थ 5 त्याची कोटी 4 घेतली आणि दुसरी करणी बेरीज किंवा वजाबाकी 7 कर्निस्थ, या ठिकाणी आपण 7 घेऊ आणि या ठिकाणी 3 घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याची कोटी 5. आता पहा, कोटी त्यांची समान झाली आहे, 4 आणि 4 आहे आणि कर्निस्थ संख्या कशी आहे? 5 आणि 5 आहे. म्हणजे कोटी समान, कर्निस्थ संख्या समान, म्हणजे यांची बेरीज आणि वजाबाकी होते. आता मला उदाहरण म्हणून नंबर 2 सांगा. 5 कर्निस्थ 7 आणि इथं 4 घेतलेले आहेत प्लस 9 कर्निस्थ 7 आणि याची कोटी 5. आता पहा, ह्यांची बेरीज होईल का? होणार नाही. का होणार नाही? या ठिकाणी कर्निस्थ 7 आहेत, कर्निस्थ 7 आहेत, पण कोटी किती आहे? इथं 4 आहे, इथं किती आहे? 5. म्हणजे याची कोटी समान नसल्यामुळं यांची बेरीज आणि वजाबाकी होणार नाही. आणि जर ह्याच ठिकाणी कोटी समान असती तर यांची बेरीज आणि वजाबाकी झाली असती. नंबर 3 उदाहरण घेतो. 7 कर्निस्थ 2 याची कोटी 3, याची कोटी 3 आणि मायनस 3 कर्निस्थ त्याची कोटी 3 आणि कर्निस्थ 5. आता पहा, यांची वजाबाकी होईल का? होणार नाही. का होणार नाही? यांची कोटी समान आहे पण कर्निस्थ संख्या वेगवेगळे, म्हणजे सजातीय करणींची बेरीज आणि वजाबाकी होण्यासाठी कर्निस्थ संख्या आणि त्यांची कोटी समान असायला पाहिजे, तर त्यांची बेरीज आणि वजाबाकी होते, अन्यथा होत नाही. आता करणी म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं, त्याचे काय उदाहरण लिहा. सजातीय करणी कशाला म्हणतात तेही तुमच्या लक्षात आलं, त्याचे 3 उदाहरणं लिहा. त्याचप्रमाणे बेरीज आणि वजाबाकी होण्यासाठी त्यांचे उदाहरणं, सजातीय करणींचे 3 उदाहरणं सरावासाठी लिहा, तुम्हाला येईल. आता त्याच्यानंतर आपण पुढचा कन्सेप्ट क्लिअर करू. सजातीय करणींचा गुणाकार आणि भागाकार. पहा, सजातीय करणींचा गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी त्यांची कोटी समान असायला पाहिजे. कर्निस्थ संख्या समान नसली तरी चालते, पण कोटी मात्र समान असायला पाहिजे. म्हणजे 3 कर्निस्थ 5 आणि त्याची कोटी 4 आणि गुणाकारामध्ये 5 6 कर्निस्थ 4 आणि त्याची कोटी कर्निस्थ 7. एक उदाहरण घेतले मी तुमच्यासमोर, लक्षात घ्या. आता या ठिकाणी कोटी समान आहे पण कर्निस्थ संख्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे गुणाकार आणि भागाकार होईल का? तर होणार. गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी त्यांची कोटी फक्त समान असायला पाहिजे. कर्निस्थ संख्या समान नसेल तरी गुणाकार आणि भागाकार होतो. अशा प्रकारचे तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो तुम्हाला. 7 कर्निस्थ 5 आणि त्याची कोटी 9 आणि भागाकारामध्ये 2 कर्निस्थ 7 आणि त्याची कोटी 8. आता मला सांगा, यांचा गुणाकार आणि भागाकार होईल का? इथं भागाकार म्हणजे यांचा भागाकार होईल का? तर भागाकार होणार नाही. का होणार नाही? तर या ठिकाणी त्यांची
कर्निस्थ संख्या समान आहेत. आपण घेतल्या इथं उदाहरणार्थ कर्निस्थ 5 आहेत, कर्निस्थ 5 आहे, पण त्यांची कोटी कशी आहे? इथं 9 आणि इथं 8 आहे. मग यांचा गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी कोटी समान असायला पाहिजे. त्यामुळे कोटी समान नाही, त्यामुळे यांचा गुणाकार आणि भागाकार होत नाही. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर कर्णी म्हणजे काय लक्षात आलं? सजातीय कर्णी म्हणजे काय लक्षात आलं? कर्णींची बेरीज आणि सजातीय कर्णींची बेरीज वजाबाकी काय असतं प्रकार तेही तुमच्या लक्षात आलं. सजातीय कर्णींचा गुणाकार आणि भागाकार कधी होतो तेही तुमच्या लक्षात आलं. आता आपण सराव संच 2.3 मधील प्रश्न पाहिला आहे की खालील कर्णींची कोटी लिहा. कोटी म्हणजे काय ते परत एकदा सांगतो तुम्हाला. मी या ठिकाणी एक संख्या लिहिली, कर्णिस्थ संख्या ही ए लिहिली आणि त्याची कोटी ही एन लिहिली. एला म्हणायचं कर्णिस्थ संख्या आणि कर्णी चिन्हाच्या ठिकाणी जे लिहिलेलं असतं त्याला आपण कोटी म्हणतो, एनला आपण कोटी म्हणतो. मग तसं आपल्याला या ठिकाणी कर्णिस्थ संख्या दिलेल्या आहेत, त्या प्रत्येक उदाहरणाची कोटी किती ते लिहायचं. तर कर्णिस्थ संख्या 7 आहे आणि त्याची कोटी किती आहे? तर 3. म्हणून पहिल्या उदाहरणामध्ये कोटी 3 झाली. दुसऱ्या उदाहरणामध्ये 5 कर्णिस्थ 12. आता या ठिकाणी पाहिलं तर कोणतीच संख्या नाही. ज्यावेळेस कोणतीच संख्या नसते त्यावेळेस 2 हे कोटी असते. तुम्ही म्हणाल या ठिकाणी 5 आहेत, 5 हे कर्णीचे कोटी नाही आहे, तर कर्णीच्या बाहेरची संख्या आहे. तर ह्या कर्णी चिन्हाच्या इथं जी संख्या असते ती कोटी म्हणायची. ज्यावेळेस काहीच कोटी नसते त्यावेळेस 2 ही कोटी असते. त्यानंतर प्रश्न तिसरा, कर्णिस्थ संख्या 100 आणि त्याची कोटी किती? 4. अगदी बरोबर आहे, म्हणून याची कोटी ही 4 होईल. त्यानंतर प्रश्न चौथा, कर्णिस्थ संख्या 39 आणि त्याची कोटी दिलेली नाही. याचाच अर्थ ते वर्गमूळाचं चिन्ह आहे. वर्गमूळ म्हणजेच त्याचा दुसरे मूळ असते आणि म्हणून आपण अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच याची कोटी ही 2 झाली. त्यानंतर या ठिकाणी कर्णिस्थ संख्या 18 आणि त्याची कोटी ही 3. लक्षात आलं. प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या संख्यांमध्ये कोणती कर्णी ही आहे ते आपल्याला सांगायचं आहे. खाली दिलेले जे कर्णी दिलेले आहे त्यापैकी कोणती कर्णी आहे आणि कोणती कर्णी नाही ते आपल्याला लिहायचं आहे. तर पहा, नंबर 1, कर्णिस्थ संख्या 51 आणि त्याची कोटी 3. तुम्ही जर 51 ही संख्या कोणत्या संख्येचा तिसरा घात असेल तर ही कर्णी होणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ पहा, 1चा जर आपण तिसरा घात केला तर 1 येतं, 2चा तिसरा घात केला तर 8 येतं, 3चा तिसरा घात केला तर 27 येतं, 4चा तिसरा घात केला तर 64 येतं. जर 1, 8, 27, 64 एवढ्यापैकी एखादी संख्या आली असती तर ती कर्णी झाली नसती. पण 51 संख्या ही अपरिमेय संख्या होत आहे, म्हणून ही कर्णी आहे. म्हणून कर्णी आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. प्रश्न दुसरा, परत मी सांगतो तुम्हाला. कर्णिस्थ संख्या ही 16 आणि त्याची कोटी 4. कोणत्या संख्येचा चौथा घात हा 16 आहे का? चौथा घात म्हणजे काय? तर 1 गुणाकारामध्ये 1 असं 4 वेळेस जर एखादी संख्या गुणली तर 1 गुणले 1 4 वेळेस केलं तर 1च येतं. बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहूया. तर 16 2 गुणिले 2 गुणिले 2 आपण जर केले असं 4 वेळेस केलं, इथं 4 आहेत म्हणून 4 वेळेस केलं. जर 3 असते इथं तर 3 वेळेस गुणाकार केला असता. तर इथं 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 4 वेळेस केल्यानंतर काय येते बघू. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. याचा अर्थ असा झाला 2चा दुसरा घात हा 16 आहे. म्हणजेच कर्णिस्थ 16ला आपण 2चा चौथा घात सुद्धा लिहू शकतो. या ठिकाणी पाहिलं आहे आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 4 वेळेस केलं आहे, 16 आलेत म्हणजेच 2चा चौथा घात. मी तुम्हाला असंही सांगितलेलं आहे हे 2चा चौथा घात आणि इथलची जी संख्या आहे ती त्या संख्येचं मूळ असतं. मग गुणाकारामध्ये 1 छेदस्थानी 4. मग हे 4 4 कटले म्हणजे 2 ही संख्या आली आणि 2 ही संख्या परिमेय संख्या आहे.
करणीच्या बाहेर संख्या आली की ती परिमेय झाली आणि बाहेर निघत नसेल तर ती अपरिमेय संख्या आहे. तर ही कर्णच्या चिन्हाच्या बाहेर निघाली नाही म्हणून करणी आहे आणि ही परिमेय संख्या आहे, परिमेय संख्या आहे म्हणून ही करणी नाही. लक्षात घ्या कन्सेप्ट. आणखीन मी परत तिसरं उदाहरण घेतो मी तुम्हाला कळण्यासाठी. पहा, कर्निस्थ संख्या 41 आणि त्याची कोटी 5. कोणत्या संख्येचा 5 आहे का? तर आपण जर निरीक्षण केलं तर येणार नाही. तर पहा 5 1चा 5 जर केला तर 1 येतं आहे. 2चा 5 केला इथं 16 आलं होतं, इथं 32 येणार. 3चा 5 जर केला तर 27, तिसरा घात येतो 27, चौथा घात केल्यानंतर 81 येतं आहे, परंतु इथं 5 आहे. मग 3चा चौथा घात 81 येते. पहा 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. पण आपल्याला 5 घात 1 2 3 4 म्हणून 5 वेळेस गुणावं लागते. पुन्हा 81 गुणिले 3 करावं लागते. पण या ठिकाणी कोणत्याच संख्येचा 5 घात 81 नाही म्हणून ही करणी आहे. त्यानंतर प्रश्न चौथा. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर पहा 256 वर्गमुळामध्ये 256. आता इथलची कोटी किती आहे तर 2 आहे. 2 म्हणजे 256 हा कोणत्या संख्येचा दुसरा घात आहे का पाहायचं. जर दुसरा घात असेल तर ती करणी होणार नाही. तर आहे कोणत्या संख्येचा आहे? 16चा दुसरा घात आहे आणि इथंही कोटी 2 आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतं? 16चा दुसरा घात गुणाकारामध्ये 1/2 म्हणजे 16चा दुसरा घात आणि हे दुसरे मूळ. मग हे 2 2 कटतात, मग किती येतं? 16. 16 ही कोणती संख्या झाली? परिमेय संख्या आहे म्हणून ही करणी नाही, म्हणून ही करणी नाही. बरोबर आहे. त्यानंतर आपण 5वं उदाहरण घेऊया. 5व्या उदाहरणामध्ये पहा, आपल्याला दिलेली संख्या करणी आहे का बघायचं. आता 64 आहे आणि त्याची कोटी 3 आहे. कोणत्या संख्येचा तिसरा घात हा 64 आहे का? तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला 4चा तिसरा घात हा 64 आहे. म्हणजे आपण याला अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकता. याची कोटी 3 आणि 4चा तिसरा घात म्हणजेच 4चा तिसरा घात आणि त्याचे तिसरे मूळ हे 3 3 कटतं. 4 ही परिमेय संख्या झाली आणि परिमेय संख्या आहे म्हणून ही करणी नाही. काय लिहावं लागेल? 4 ही परिमेय संख्या आहे म्हणून करणी नाही. ही बघा ही संख्या करणीच्या बाहेर निघाली म्हणून ही करणी नाही. आणि हे तर आपल्याला कोणत्या संख्येचा तिसरा घात 22/7 नाही म्हणून ही करणी आहे असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न तिसरा. खाली दिलेल्या करणींची जी जोडी दिलेली आहे त्या जोड्या कोणत्या सजातीय आहेत आणि कोणत्या करणी विजातीय आहेत ते सांगायचं आहे. आता सजातीय करणी कोणत्या? की ज्यांची कोटीही समान आहे आणि कर्णिस्थ संख्याही समान आहे त्यांना सजातीय करणी म्हणायचं. आणि कोटी वेगवेगळे आणि कर्णिस्थ संख्या वेगवेगळे आहेत तर त्या समान सजातीय करणी होऊ शकत नाहीत, मग त्या झाल्या विजातीय. तर पहिलं पाहू आपण. आता इथं 13चे तर आपल्याला काही अवयव पाडता येत नाही येतं, मग आपण 52चे पाडू. आपण पहा 52. मग 52 बरोबर काय? आपण 52ला कशा पद्धतीनं लिहू शकता? 26 गुणिले 2ही लिहू शकता, 13 गुणिले 4ही लिहू शकता. पहा 13 गुणाकारामध्ये 4 आणि 26 गुणाकारामध्ये 2. तर 13 चौक 52 आणि 26 दोन्ही 52. तर ह्या दोन्हीपैकी कोणतं लिहायचं? तर 2 या संख्येचं इथं कोटी 2 आहे म्हणजे त्याचं वर्गमूळ निघत नाही, पण 4चं या अवयवाचं निघतं आहे म्हणून 13 गुणिले 4 आपण लिहू शकतो. किती? 13 गुणाकारामध्ये 4 म्हणजेच आपण 4चं वर्गमूळ काढलं. इथं 2 आहेत म्हणून आपण काढलं. तर 2 वर्गमुळामध्ये 13. पहा
5 वर्गमुळात 13 आणि 2 वर्गमुळामध्ये 13 किंवा 5 कर्निस्थ 13 आणि 2 कर्निस्थ 13 कर्निस्थ संख्या या समान झाल्या का बघा, समान झाल्या आणि त्यांची कोटीसुद्धा समान झाली, म्हणून आपण कर्निस्थ 52 आणि 5 कर्निस्थ 13 या सजातीय करणी आहेत. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. आता पुढं दुसरं पाहू आपण. कर्निस्थ 68 आणि 5 कर्निस्थ 3. आता पहा 68चा कोणता एखादा अवयव गुणाकार केल्यानंतर 3 येतं का? तर पहा तुम्ही 68ला आपण 3 भागा तुमच्या लक्षात येईल. 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, परत 2 उरतात, 3 6 18 म्हणजे पॉईंटमध्ये यायला लागले, म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की ही करणी विजातीय आहे. म्हणजे 68 आणि 5 कर्निस्थ 3 या विजातीय करणी आहेत. पहा 68चं जर आपण जसं या ठिकाणी 13 चौक 52 केलं आणि कर्निस्थ 13 आले. आता आपण 68ला आपण गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकतो, पण त्याला तिथं 3 एक अवयव पडायला पाहिजे. जर 3 अवयव पडतच नाही, आपण कोणत्याही पद्धतीनं लिहिलं तरी चालतं. मी तुम्हाला करून दाखवतो. 68 म्हणजे 2 कर्निस्थ 17. पहा एक तुम्हाला करून दाखवलं या ठिकाणी 2 कर्निस्थ 17. आता कर्निस्थ तिथं 3 आहे, या ठिकाणी किती आलं आहे? 17. म्हणून काय लिहिलं? या करणी विजातीय करणी आहेत. आता त्याच्यानंतर चौथं पाहू आपण. या ठिकाणी 7 कर्निस्थ 2 आहे. आता याचंच आपण पाहूया. हे 18 म्हणजे 18ला आपण 2 आणि गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहू शकतो. म्हणजे काय? 9 दोन्ही 18 आणि करणीच्या बाहेर किती? 4. म्हणजेच 4 गुणाकारामध्ये 3. याची कोटी 2 आहे ना, मग 9चं वर्गमूळ काढायचं आपण. 2 असेल तर वर्गमूळ, 3 असेल तर घनमूळ काढायचं, 4 असेल तर चौथे मूळ, अशा पद्धतीनं काढायचं. तर मग 4 त्रिकोण 12 आणि वर्गमुळात 2 म्हणजेच 12 वर्गमुळात 2. आता पहा या ठिकाणी 7 वर्गमुळात 2 आणि या ठिकाणी 12 वर्गमुळामध्ये 2 किंवा 7 कर्निस्थ 2 12 कर्निस्थ 2. मग या दोन्ही सजातीय करणी झालेत की नाही पहा. यांची कोटीही समान आहे आणि कर्निस्थ संख्यासुद्धा समान आहे. म्हणून 4 कर्निस्थ 18 आणि 7 कर्निस्थ 2 या सजातीय करणी आहेत. पुढं नंबर 4. या ठिकाणी 19 कर्निस्थ 12 आणि 6 कर्निस्थ 3. तर 3चं तर आहेच. आता याचं बघू आपण. 19 कर्निस्थ 12 बरोबर 19. आपण 12ला अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. तर या ठिकाणी 12ला आपण अशा पद्धतीनेच लिहू शकतो की 4 त्रिकोण 12. तर इथं 4चा आपण वर्गमूळ 19 आणि कर्निस्थ 4ला आपण 2चा वर्ग असं लिहू शकतो आणि गुणाकारामध्ये 3 म्हणजेच 19 गुणिले 2 म्हणजे 38 कर्निस्थ 3. 38 कर्निस्थ 3. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे 6 कर्निस्थ 3 करणीच्या बाहेरच्या संख्येचा संबंध नाही. एक तर कर्निस्थ संख्या समान असायला पाहिजे आणि त्यांची कोटी समान असायला पाहिजे. म्हणजेच 6 कर्निस्थ 3 आणि 38 कर्निस्थ 3 या कर्निस्थ संख्या आणि कोटी समान आहेत. म्हणून आपल्याला लिहावं लागेल 19 कर्निस्थ 12 आणि 6 कर्निस्थ 3 या कोणत्या प्रकारच्या करणी आहेत? सजातीय आहेत की विजातीय? तर सजातीय करणी आहेत. हे सर्वांच्या आता लक्षात आलेलं असेल. तर मी तुम्हाला आता सरावासाठी काही उदाहरणं देणार आहे.
तुम्हाला मी या ठिकाणी सरावासाठी उदाहरण देत आहे। त्यामध्ये सराव संच 2.3 मधील प्रश्न पाहिला आहे, तुम्हाला सरावासाठी देत आहे। तर खालील दिलेल्या करणींची कोटी लिहा। तर कर्णिस्थ 9 आणि वर 3 आहेत, दुसरा आहे 5 कर्णिस्थ 13 आणि 4 आहेत। तर ठीक आहे, ते तुम्हाला माहिती आहे, जर मी सांगितलं तर त्याचं उत्तर आधी सांगितल्याप्रमाणे होईल। तर 5 उदाहरणं तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत। प्रश्न दुसरा, खालील कोणत्या करणी आहेत ते सांगा। तर आपण अशा प्रकारचे उदाहरण घेतलेले आहेत। तर या ठिकाणी दिलेलं आहे कर्णिस्थ 81 आणि त्याची कोटी 3। दुसरा आहे कर्णिस्थ 256 आणि त्याची कोटी 4। नंबर 3 कर्णिस्थ 405 आणि त्याची कोटी 5। नंबर 4 कर्णिस्थ 441 आणि त्याची कोटी काहीच नाही, म्हणजे 2 घ्यायची। त्यानंतर नंबर 5 कर्णिस्थ 125 आणि त्याची कोटी 3। नंबर 6 कर्णिस्थ 33 आणि त्याची कोटी 3। त्यानंतर प्रश्न तिसराही तुम्हाला मी शिकवलेला आहे, सरावासाठी देत आहे मी। तर खाली दिलेल्या करणी कोणत्या सजातीय करणी आहेत आणि कोणत्या विजातीय करणी आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे। त्याच्यामध्ये नंबर 1 कर्णिस्थ 78 त्याची कोटी 2 आहे। नंबर 2 5 कर्णिस्थ 13 या सजातीय आहेत की विजातीय आहेत पाहायचं। नंबर 2 कर्णिस्थ 72 आणि 5 कर्णिस्थ 3। त्यानंतर नंबर 3 कर्णिस्थ 4 कर्णिस्थ 32 आणि 7 कर्णिस्थ 2। आणि शेवटचं उदाहरण आहे 19 कर्णिस्थ 75 आणि 6 कर्णिस्थ 3। हे तुम्हाला सरावासाठी उदाहरण दिलेलं आहे, ते तुम्ही सोडवून पहा। प्रश्न चौथा, सराव संच 2.3 मधील खालील करणींना सोपे रूप द्या। तर ह्या ज्या करणी दिलेल्या आहेत त्यांना आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे। तर सोपं रूप कसं द्यायचं, तर कर्णिस्थ सगळ्या संख्या कर्णिस्थ संख्या आहे, तर कोणती एखादी संख्या त्यापैकी बाहेर आणता येते का? मग आणत असताना त्याच्या कोटीचाही आपल्याला विचार करावा लागतो। मग उदाहरणार्थ इथं पहिलं आहे 27। तर 27ला मी 9 गुणाकारामध्ये 3, 9 गुणिले 3 असं लिहू शकतो आपण, म्हणजे 9 त्रिक 27 आणि 27 दोन्हींमध्ये काही फरक नाही। म्हणजेच मी असं सुद्धा लिहू शकतो की 9 म्हणजे 3चा वर्ग आणि हे कर्णिस्थ 3, 9 म्हणजे 3चा वर्ग किंवा 9 लिहा सेपरेट, काही फरक पडत नाही। मग 9चं आपलं इथं कोटी 2 आहे, म्हणजे याचं वर्गमूळ निघतं आहे। मग वर्गमूळ जर काढलं तर 3 कर्णिस्थ 3 हे कर्णिस्थ 27 या करणीचं सोपं रूप झालं। म्हणजे आपल्याला पहा 3 कर्णिस्थ 3 आणि कर्णिस्थ 27 दोन्हीही सारखे आहेत, कारण या 3ला आपण जर कर्णिस्थ लिहिलं तर आपण 9 होतील, 9 त्रिक 27 म्हणजे दोन्ही सारखेच आहेत, सोपं रूप झालं। त्याचप्रमाणे कर्णिस्थ संख्या 50, तर तुमच्या लक्षात आलेलं असेल, तर आपण याला अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो का बघा। तर या पद्धतीनं लिहू शकतो का सांगा, तर 10 गुणिलेकारामध्ये 5। तर या दोन संख्यांपैकी एक संख्या करणीच्या बाहेर निघायला पाहिजे आणि या ठिकाणी कोटी 2 आहे, मग कोणतीही संख्या ही वर्ग नाही। जर 3 असतं तर घन असायला पाहिजे होतं, इथं कोटी 2 आहे, म्हणजे 10 गुणाकारामध्ये 10 गुणिले 5 लिहिलं तर आपल्याला सोपं रूप देता येत नाही। मग त्याच्यासाठी आपल्याला असं लिहावं लागतं 25 गुणिले 2, बरोबर आहे। आता बघा 25 गुणिले 2 केलं म्हणजे काय, 25चं वर्गमूळ निघतंय, मग किती येत आहे, दुसरे मूळ 25चं किती येत आहे 5 कर्णिस्थ 2, म्हणजे 50 कर्णिस्थ 50 या संख्येचं सोपं रूप करणीचं सोपं रूप झालं 5 कर्णिस्थ 2। आता त्याचप्रमाणे आपल्याला 250ला लिहिता येतं का बघा। तर 250ला कशा पद्धतीनं लिहाल तुम्ही, तर पहा 25 गुणिले 10 आलं की नाही। तुम्ही याला दुसऱ्या पद्धतीने लिहू शकता, मग त्या ठिकाणी काय होतं की वर्गमूळ निघत नाही त्याचं। आता इथं 9चं निघालं 3, म्हणजे आलं इथं 25चं निघालं 5 आणि इथं 25चं परत 5 निघतंय, म्हणजेच 5 कर्णिस्थ 10। आता 112 बघा कोणत्या संख्येचं होतं का, तर याला 2 ने भाग जातो, पण 2 ने भाग द्यायचं नाही। तुम्हाला जर एखाद्या करणीचं जर
अवयव पाडायचे असतील तर त्याला मी सगळ्यात सोपी एक पद्धत सांगतो की आपल्या वर्ग ज्या संख्या आहेत त्यांनी भाग घालायचा. तर 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. तुम्हाला अवयव जर पाडता येत नसतील तर मी सोपी पद्धत सांगतो. 1चा वर्ग 1 या ठिकाणी लिहितो, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. असे तुम्ही प्रत्येकानं भाग घालायचा. आणि भाग घालायचा असेल तर तुमच्या लक्षात येतं. नंतर 5चा वर्ग 25. एक उदाहरण म्हणून सांगायलो मी तुम्हाला. आता इथं 1 भाग घालू. यांनीच का भाग घालायचा तर यांचं इथं कोटी 2 आहे म्हणून आपण या संख्येपैकी घालायचा. आणि जर कोटी 3 असता तर इथं 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64. त्यांनी भाग घालून बघायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पुढं अशा प्रकारच्या संख्या येणारच आहेत आपल्याला. तर 112ला 1नी जातो का पहा. तर 112ला 1नी घातलं तरी त्याचं आहे. आता 4नं बघू आपण. 4नं जर गेला तर या ठिकाणी घालतो मी भाग. 112 भागिले 4. 4 1 4, 4 2 8. पहा 4 2 8 आलं इथं. किती उरले खाली 3 उरले म्हणजे किती झाले 32. 4 8 32 म्हणजे 28. 28 गुणिले 4 करा. 112 येतात की नाही बघा. तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं मी बरं का. 8 चौक 32ला 2चा हातचे आले 3, 4 2 8 आणि 3 11. बघा आलं की नाही. म्हणजे कोणत्या संख्येनं भाग घालायचा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. 7 गुणिले 4 गुणिले 4. आता 28 तर सोपं आहे ना, तुम्हाला लक्षात आलं असं. मग किती येतं 4 चौक 16. 16चं वर्गमूळ किती येतं 4. वर्गमूळामध्ये 7. बघा परत एकदा सांगतो. तुम्हाला 112चे अवयव तुम्हाला कसे पाडायचे लक्षात आले नाहीत तर मग 1 4 9 16 25 या वर्गसंख्येनं भाग घालायचा. म्हणजे त्यानं आणि 28नं आणि 4नं भागलं की एवढं येतं. पण 28 परत अवयव पडले किती 7 चौक 28 आणि 4 चौक 16. मी एक स्टेप वाढवतो तुम्हाला कळण्यासाठी. म्हणजेच कर्निस्थ 7 गुणिले कर्निस्थ 16. हे 4 चौक 16 कारण या वर्गसंख्या आहेत ना म्हणून. परत आता हे 16चं वर्गमूळ काढलं 4 आणि कर्निस्थ 7 म्हणजे 112ला जर आपण कर्निस्थ 112ला याला सोपे रूप दिले तर 4 कर्निस्थ 7 येतात. त्याच्या पुढं 168ला पहा तुमच्या लक्षात येतं आहे का. आता 1नं भाग घालून बघा. 1नं तर जाणारच आहे. आता कितीनं घालायचा 4ने भाग घालू कारण इथं कोटी ही 2 आहे. काही नाही म्हणजे 2 आहे. मग 168ला आपण 4ने भाग जाते का पाहू आपण. 4 1 4, 4 चौक 16 आणि 4 2 8 म्हणजे 42 आलं. म्हणजे 4नंच भाग गेलेला आहे. 42 गुणिले 4 हे लक्षात आलं. कोणत्या संख्येनं भाग घालायचा वर्गसंख्येनं. मग आता 42ला आणखी अवयव पडून जर याप्रमाणे वर्गमूळ निघत असेल त्याचं म्हणजे त्याचं दुसरे मूळ निघत असेल तर करायचं, नसेल तर राहू द्यायचं. तर याचं निघत नाही आहे आपण. तर 2 वर्गमूळामध्ये 42 हे तुमच्या लक्षात आलं. आता त्याच्यानंतर प्रश्न 5वा. तर प्रश्न 5वा काय आहे की खाली दिलेल्या करणींमध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर एक संख्या करणीच्या बाहेर आहे आणि दुसरी संख्या करणीस्थ आहे. तर इथं या ठिकाणी करणीच्या बाहेरच्या ज्या संख्या आहेत त्या करणीस्थ न्यायच्या आणि दोन्हींचं बघायचं की कोणती संख्या मोठी आहे. उदाहरण म्हणून पाहू आपण. 7 कर्निस्थ 2. आता 7 कर्निस्थ 2. 7 हे करणीच्या बाहेर आहेत. या ठिकाणी कोटी 2 आहे. मग 7चा वर्ग करायचा. किती येतं आहे 49. गुणाकारामध्ये 2. पहा नीट लक्ष द्या. या ठिकाणी 8 असते आणि त्याचा वर्ग केला असता तर 64 झाले असते. इथं दुसरा कोटी 2 आहे म्हणून तसं करायचं. जर कोटी 3 असती तर 7चा घन केला असता. जर 4 असते तर 7चा चौथा घात केला असता. जे येईल ते येईल. तर याच्यामध्ये 49 गुणिले 2 म्हणजे 98 आलं. आता त्याचप्रमाणे यालाही करू आपण. आता 5 बाहेर आहेत. आत गेल्यानंतर काय होतील 25 गुणाकारामध्ये 3 म्हणजे 25 त्रिक 75. आता मला सांगा 98 मोठे की 75 मोठे. तर कोणीही सांगेल 98 मोठे. म्हणून आपण या ठिकाणी लिहायचं 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळामध्ये 3 यांच्यापैकी 7 वर्गमुळात 2 ही संख्या मोठी कारण 98
इथं आपलं आलेलं आहेत मोठे म्हणून. आता दुसरं आपण उदाहरण पाहूया. आता दुसरं तर एकदम सोपं आहे, कारण यांना काहीच करायची गरज नाही. या आधीच सगळ्या संख्या कर्निस्थ आहेत, बाहेर एकही संख्या नाही. बाहेर कोणती नाही म्हणजे एक संख्या असते तिथं, हे विसरायचं नाही. म्हणजे 247 आणि 274 यापैकी कोणती मोठी संख्या? तरी 274 हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आपण तिसरं उदाहरण आहे 2 कर्निस्थ 7 आणि कर्निस्थ 28 यांचा आपल्याला लहान मोठेपणा करायचा आहे. तर आपल्याला 2 कर्निस्थ घेऊन जावं लागेल आणि 2 कर्निस्थ घ्यायचा असेल तर त्याचा वर्ग करावा लागेल, कारण इथं कोटी 2 आहे. जर इथं 3 असते तर त्याचा तिसरा घात केला असता, या ठिकाणी 4 असते तर चौथा घात करून आपण घेतला असतं, पण कोटी 2 आहे म्हणून 2चा वर्ग केला तर 4 आणि 7 म्हणजे इथं या ठिकाणी येतं 28 आणि या ठिकाणी 28. आता पहा, इथं एकही संख्या लहान आणि एकही संख्या मोठी नाही. दोन्ही संख्या कशा येतात? कर्निस्थ समान आहेत. बरोबर आहे. कर्निस्थ 7 आणि कर्निस्थ 28 ह्या कोणत्याच संख्या लहान मोठ्या नाही येतात, तर त्या बरोबर आहेत म्हणून बरोबरचं चिन्ह दिलं. आता त्यानंतर चौथं उदाहरण पाहू आपण. तर 5 कर्निस्थ 5. आता लक्ष द्या, आता तुम्ही सांगा बरं याचं उत्तर. 5ला कर्निस्थच्या चिन्हामध्ये घेऊन जायचं आहे. मग इथं कोटी 2 आहे म्हणून त्याचा वर्ग करायचा, म्हणजे 25 आणि या आधीचे पहिले 5 जशाला तसे आहेत. मग 25 गुणिले 5 जर केले तर 25 5 125 म्हणजे 125. त्याचप्रमाणे इथंही करू आपण. मग 7 7चा आपण जर घेऊन गेलो तर किती येतं? 49 आणि यांचा गुणाकार केला तर 49 दोन्ही 98. आता 125 मोठे की 98 मोठे? तर 125 मोठे, म्हणून 5 कर्निस्थ 5 आणि 7 कर्निस्थ 2 यापैकी ही संख्या मोठी झाली. आता तुम्हाला मी 4 उदाहरणं करून दाखवलेत. याच प्रश्नामध्ये आणखी 3 उदाहरणं आहेत, ते तुम्ही सरावासाठी करा. 4 कर्निस्थ 42 आणि 9 कर्निस्थ 2 यांचा लहान मोठेपणा ठरवायचा. नंबर 5 कर्निस्थ 3 आणि 9 यांचा मोठेपणा ठरवायचा. आणि त्यानंतर 7वं उदाहरण 7 आणि 2 कर्निस्थ 5 यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तुम्हाला मी काही सरावासाठी उदाहरण देतो, ते तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. तुम्हाला मी सराव व्हावा यासाठी काही उदाहरणं सोपे अशा पद्धतीचे दिलेले आहेत. तर त्यामध्ये प्रश्न 4था आहे सोपे रूप द्या. त्या पहिल्या उदाहरणामध्ये मी संख्या बदललेल्या आहेत, कर्निस्थ संख्या बदललेल्या आहेत. तर त्यामध्ये पहिलं उदाहरण सरावासाठी आहे तुम्हाला. तर कर्निस्थ 32 सर्वांना दिसतंय, कर्निस्थ 32. त्यानंतर दुसरं आहे कर्निस्थ 45, त्याचं तुम्हाला सोपे रूप द्यायचं आहे. नंबर 3 कर्निस्थ 175, नंबर 4 कर्निस्थ 96, नंबर 5 कर्निस्थ 72. हे तुम्ही 5 उदाहरणं सरावासाठी दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा आपण लहान मोठेपणा ठरवलेला होता, तर आपण प्रश्न 5व्यामध्ये सुद्धा तुम्ही सरावासाठी उदाहरण दिलेले आहेत, तर तुम्ही सोडवा. त्यामध्ये नंबर 1 आहे 7 कर्निस्थ 3 आणि 5 कर्निस्थ 2 या 2 संख्यांमध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे कर्निस्थ 342 आणि कर्निस्थ 274. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे 2 कर्निस्थ 11 आणि कर्निस्थ 32. चौथं उदाहरण आहे 5 कर्निस्थ 6 आणि 7 कर्निस्थ 5. त्यानंतर 5वं उदाहरण आहे 4 कर्निस्थ 5 आणि 9 कर्निस्थ 3. 6वं उदाहरण आहे 5 कर्निस्थ 8 आणि 9 आणि 7वं उदाहरण आहे 7 आणि 2 कर्निस्थ 7. लक्षात घ्या, तुम्हाला हे सरावासाठी उदाहरण दिलेले आहेत. व्यवस्थित सोडवा. तुम्हाला मला वाटतं की सगळे उदाहरण लक्षात आलेले असतील.
सराव संच 2.3 मधील प्रश्न 6वा आहे. खालील करणींना सोपे रूप द्या. म्हणजे खाली जे आपल्याला दिलेले आहेत संख्या त्यांना सोपे रूप द्यायचं आहे. तर सोपे रूप देणं म्हणजे काय, तर दोन करणींमध्ये बेरजेचं चिन्ह असेल तर बेरीज करा. जर दोन्ही जर संख्येमध्ये वजाबाकीचं चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. अर्थातच प्रश्न 6वा हा आपला करणींचा बेरीज आणि वजाबाकी करण्याचा आहे. तर एकदम सोपा आहे पहा. बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी तुम्हाला सांगितलं की दोन्ही करणींचं एकतर कोटी समान असायला पाहिजे आणि त्यांच्या कनिष्ठ संख्या समान असायला पाहिजे, तरच बेरीज आणि वजाबाकी होते, नाहीतर आपल्याला सोपं रूप देता येत नाही. आता या ठिकाणी पहा, 5 कनिष्ठ 3 अधिक 8 कनिष्ठ 3 या दोन्ही ठिकाणी पाहिलं तर कनिष्ठ 3 आणि कनिष्ठ 3 याचीही कोटी 2 आणि याचीही कोटी 2, म्हणजे यांची कनिष्ठ संख्याही समान आहे आणि यांची कोटीही समान आहे. म्हणजे अर्थातच यांची आपल्याला बेरीज करता येते. हे 5 अधिक 8 आणि कनिष्ठ 3 आपण कॉमन काढले तर एकदा आपण कनिष्ठ 3 लिहिले. मग 8 आणि 5 यांची बेरीज केली तर 13 कनिष्ठ 3 हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता 13 कनिष्ठ 3ला तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकता. म्हणजे जसं वरून खाली आलो तसं खालून आपण वर जाऊ शकतो. दुसऱ्याही पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. एक तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितलं. आता नंबर 2, 9 कनिष्ठ 5 4 कनिष्ठ 5 अधिक कनिष्ठ 125. आता या ठिकाणी जर पाहिलं तर कनिष्ठ 5 आहेत त्याची कोटी 2 आहे, कनिष्ठ 5 आहेत त्याची कोटी 2 आहे, पण तिसऱ्या संख्येमध्ये कनिष्ठ 125 आहेत. म्हणजे तिन्हींचं आपल्याला कनिष्ठ संख्या समान असायला पाहिजे, पण या ठिकाणी आहे पण तिसऱ्या ठिकाणी नाही. त्याला आपण आधी सोपे रूप देऊया. आताच आपण सोपे रूप कसं द्यायचं ते पाहिलंय. म्हणजे 9 कनिष्ठ 5 वजा 4 कनिष्ठ 5 अधिक कनिष्ठ 25 गुणिले 5, म्हणजे 25 गुणिले 5 असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. तर 9 कनिष्ठ 5 वजा 4 कनिष्ठ 5 अधिक 5 कनिष्ठ 5. आता पहा, या ठिकाणी कनिष्ठ 5, या ठिकाणी कनिष्ठ 5 आणि याही ठिकाणी कनिष्ठ 5. मग तिन्ही ठिकाणी कनिष्ठ 5 आणि त्याची कोटी समान झालेली आहे. आता आपल्याला यांचं सोपं रूप म्हणजे बेरीज वजाबाकी करता येते. या ठिकाणचे 9, या ठिकाणचे वजा 4 आणि या ठिकाणी किती आहेत अधिक 5. 9 - 4 + 5 आणि कनिष्ठ 5 कनिष्ठ 5 कनिष्ठ 5 आपण कॉमन काढले. तर कॉमन काढल्यानंतर 9 मधून 4 गेले 5 अधिक 5 म्हणजे 5 आणि 5 किती झाले 10 कनिष्ठ 5. हे या करणीला आपण सोपे रूप दिलेले आहे. त्यानंतर आपण प्रश्न तिसरा पाहूया. 7 कनिष्ठ 48 कनिष्ठ 27 आणि मायनस कनिष्ठ 3. 7 कनिष्ठ 48 मायनस कनिष्ठ 27 मायनस कनिष्ठ 3 याला आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे. मी प्रथम सांगितलं की कनिष्ठ संख्या ही समान असायला पाहिजे आणि त्याची कोटीही समान असायला पाहिजे. तिन्ही करणीची कोटी समान आहे म्हणजे आपला एक प्रश्न मिटला. आता कनिष्ठ संख्या समान असायला पाहिजे, आपण याला सोपे रूप देऊ. 7 कनिष्ठ 48. आता आपल्याला कशा पद्धतीनं मांडता येईल की ह्यांचं स्वरूप असं मांडायचं की एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. मग कोणत्या पद्धतीनं 16 त्रिक 48. इथं कनिष्ठ 3 आहेत, इथंही कनिष्ठ 3 येतात, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. मायनस 27ला आपण काय लिहू शकतो 9 त्रिक 27 आणि मायनस कनिष्ठ 3 तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता पुढं म्हणजेच 7 कनिष्ठ 16 गुणाकारामध्ये कनिष्ठ 3 वजा कनिष्ठ 9 गुणाकारामध्ये कनिष्ठ 3 मायनस कनिष्ठ 3. आता कनिष्ठ 16चं वर्गमूळ काढा आणि कनिष्ठ 9चं वर्गमूळ काढा, कारण इथं कोटी 2 आहे. जर तिसरा घात असता तर त्यांचे घनमूळ काढले असते, हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे 7 गुणिले 4 कनिष्ठ 3. बघा लक्षात आलं का, 16चं वर्गमूळ काढलं 4 आणि यांचा गुणाकार करायचा असतो. मायनस 3 कनिष्ठ 3. आता 3 कनिष्ठ 3 कसे आले तर 9चं आपण वर्गमूळ काढलं मायनस कनिष्ठ 3. लक्षात आलं, बरोबर आहे. आता हे 28 कनिष्ठ 3 मायनस 3 कनिष्ठ 3 मायनस कनिष्ठ 3 म्हणजे या ठिकाणचे 28
या ठिकाणी मायनस आणि या ठिकाणी काहीच नाही म्हणजे 1 असतं आणि कर्निस्थ 3 आपण कॉमन काढलं. पहा इथलचे 3 आणि इथले कर्निस्थ 3 आपण कॉमन काढले. 28 - 4 म्हणजे 24 कर्निस्थ 3 हे आपलं आन्सर झालं. पहा लक्षात आलं असेल तुमच्या. 48चे आपण अवयव पाडले, 27चे अवयव पाडले. हे अवयव पाडत असताना काळजी घेतली की एका संख्येचं वर्गमूळ निघावं. अगदी बरोबर आहे. आता प्रश्न आपण चौथा सोडूया. आता कर्निस्थ संख्या समान आहे का हा आपला पहिला प्रश्न. तर कर्निस्थ 7 कर्निस्थ 7 कर्निस्थ 7 आपला पहिला प्रश्न इथं संपलेला आहे. हे तुमच्या लक्षात आलं म्हणजे आपल्याला कॉमन काढता येतं. आता कर्निस्थ 7 कॉमन काढले की इथं काय राहतं 1 मायनस 3 छेदस्थानी 5 प्लस 2 आणि हे कॉमन काढलेले कर्निस्थ 7. पहा इथं बाहेर काय नाही म्हणजे 1 असतात. इथं 3/5 आणि या ठिकाणचे 2. तर याच्या पुढं 2 आणि 1 3 3 वजा 3 कर्निस्थ 5 छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 असतं आणि हे कर्निस्थ 7. आता इथं अपूर्णांकांची वजाबाकी आहे. लक्षात आलं. मग अपूर्णांकांची वजाबाकी करत असताना काय करावं लागतं छेदाछेदाचा गुणाकार नंतर तिरपा गुणाकार. एकदम सोपं आहे. 5 1 5 5 गुणिले 1 केलं म्हणजे 5 1 5 5 त्रिक 15 मायनस 3 1 3 आणि कॉमन काढलेले 7 जशाला तसे. आता पुढं लिहितो मी 15 वजा 3 म्हणजे किती बरं 12 छेदस्थानी 5 आणि कर्निस्थ 7 हे आपलं झालं आन्सर. पहा नीट लक्ष द्या. मी काही तुम्हाला सरावाला उदाहरण देणार आहे. निरीक्षण करा एकदा. तुमचा सराव व्हावा यासाठी मी काही सरावासाठी उदाहरण दिलेले आहेत. तर त्यामध्ये सोपे रूप द्या म्हणून नंबर 1 प्रश्न 6व्यात जसे आपण उदाहरण केले ना त्याप्रमाणे आपल्याला करायचे. नंबर 1 कर्निस्थ 50 अधिक कर्निस्थ 32 मायनस कर्निस्थ 72. नंबर 2 कर्निस्थ 18 प्लस कर्निस्थ 32 मायनस कर्निस्थ 50. त्यानंतर नंबर 3 20 कर्निस्थ 12 मायनस 5 कर्निस्थ 27 मायनस कर्निस्थ 48. नंबर 4 20 कर्निस्थ 3 मायनस 3 कर्निस्थ 12 अधिक 5 कर्निस्थ 27 मायनस 10 कर्निस्थ 75. हे 4 उदाहरण तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. ते तुम्ही सोडवा. निश्चित तुम्हाला सोडवता येतील. सराव संच 2.3 मधील प्रश्न 7वा आहे. गुणाकार करा आणि सोपे रूप द्या. तर आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे आणि सोपं रूप द्यायचं आहे. तर सोपे रूप देऊन आपण गुणाकार करू म्हणजे लक्षात येईल. या कर्निस्थ जे संख्या आहेत त्यांना सोपे रूप देऊ आणि त्याच्यानंतर गुणाकार करू किंवा गुणाकार करून सोपे रूप दिलं तरी चालतंय आणि सोपे रूप देऊन गुणाकार केला तरी चालतंय. पहा किती सोपं आहे ते. एकदम सोपं आहे. 3 आता आपण 12चे अवयव पाडू शकतो. 6 गुणिले 2 किंवा 4 गुणिले 3 अशा पद्धतीनं 4 त्रिकोण 12 असं लिहू शकतो आपण. तर ह्याच्यापैकी सगळ्यात सोपं कोणतं आहे तर 4 गुणाकारामध्ये 3 4 गुणिले 3 मग 4चं वर्गमूळ निघते. त्याच्यामुळं आपण तसं केलं. गुणाकारामध्ये 18चंही तसंच करू आपण. 6 गुणिले 3 लिहू शकतो किंवा 9 गुणिले 2 लिहू शकतो. तर 9 गुणिले 2 त्याच्यामुळे लिहायचं की आपल्याला लक्षात आलं असेल तुमचे 4चं जसं लिहिलं आहे तसं 9चं आपल्याला वर्गमूळ निघतं. पुढं 3 गुणाकारामध्ये कर्निस्थ 4 गुणाकारामध्ये कर्निस्थ 3 गुणाकारामध्ये कर्निस्थ 3 गुणाकारामध्ये कर्निस्थ 2. बघा लक्षात आलं का. इथं 9 लिहायला पाहिजे होते मी 3 लिहिलेत. 4 3 9 2. आता कर्णीच्या जे कर्निस्थ संख्या आहेत त्यांना बाहेर जेवढं येते तेवढं लिहायचं आधी. 3 गुणिले 2 गुणिले 3 कसे आले बघा. हे 4चे 2 लिहिले आणि कर्निस्थ 9चे 3 लिहिले आणि गुणाकारामध्ये कर्निस्थ 3 आणि कर्निस्थ 2 कारण हे बाहेर निघत नाहीत. ह्यांचं वर्गमूळ निघत नाही. वर्गमूळ म्हणजे कोटी 2 आहे म्हणून वर्गमूळ. इथं 3 असते तर घनमूळ काढलं असतं पण निघत नाही. आता यांचा गुणाकार करू. 3 दोन्ही 6 साहित्रिक 18 18 आणि 3 दोन्ही करा 3 आणि 2 यांचा गुणाकार 3 दोन्ही 6 हे झालं आन्सर. बघा लक्षात आलं का. 12चे अवयव पाडले 4 गुणिले 3 18चे 9 2 आणि 9चं वर्गमूळ काढलं 3 आणि 4चं काढलं 2 आणि बाकीचं आपण लिहिलेलं तसंच लिहिलं. पहा
हे 4चं आणि 9चं काढलं, हे 2 आणि 3, हे 3 आणि हे 2 लिहिले, बाकी जशाल तसं सगळे पदं आलेले आहेत. त्याच्यानंतर आता दुसरं उदाहरण आहे ते आपण सोडूया. तर दुसरं उदाहरण काय आहे, 3 कर्निस्थ 12 गुणिले 7 कर्निस्थ 15 म्हणजे काय, 3 आता 12ला तर तुमच्या लक्षात आलेलं आहे काय, 4 गुणाकारामध्ये 3 बरोबर आहे, आणि 7 कर्निस्थ 15चं कसं लिहिता येईल आपल्याला, अवयव कसे पाडता येतील, तर 5 त्रिक 15, त्यांना पर्यायच नाही, 5 त्रिक 15 काढलेलं आहे. पहा आता हे वरचे 3 कोणते, हे 3 गुणिले हे गुणा 4, हे 3 गुणिले हे 7 वरचे. बघा एक एक पद लिहायला लागलो तुम्हाला कळावं म्हणून, माझा उद्देश आहे की तुम्हाला स्पष्ट कळावं. गुणिले हे कर्निस्थ 5 गुणिले कर्निस्थ 3. बघा लक्षात आलं का सगळ्यांच्या, निश्चित आला असेल हे. हां आता खाली लिहू आपण, हे 3 गुणिले कर्निस्थ 4 आहेत त्याचं वर्गमूळ काढलं, इथं कोटी 2 आहे म्हणून वर्गमूळ काढलं, 2 आलं, गुणिले ह्याचं तर काय निघत नाही, मग कर्निस्थ 3 गुणिले 7 गुणिले कर्निस्थ 5 गुणिले कर्निस्थ 3. आता एक लक्षात घ्या, इथं कर्निस्थ 3 डबल आलेले आहेत, पहा दिसतंय ना, हे कर्निस्थ 3 आणि कर्निस्थ 3 याचं जर आपण या ठिकाणी विश्लेषण लिहिलं तर तुमच्या लक्षात येईल. काय येईल लक्षात, कर्निस्थ 3 गुणिले कर्निस्थ 3 म्हणजे कर्निस्थ 9, म्हणजे याला मी अशा पद्धतीनं लिहू शकतो. कर्निस्थ 9 म्हणजे त्याचं वर्गमूळ 3, मग कर्निस्थ 3 आणि कर्निस्थ 3चं मी या ठिकाणी लिहू शकतो, म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले कर्निस्थ 5. बघा कसे, हे 3 हे 2, हे कर्निस्थ 3 गुणिले कर्निस्थ 3 9 इथं काढले, ते 3 लिहिले, आणि हे 7 गुणिले तर आपण यांचा गुणाकार करू आपण, 7 2 14 7 त्रिक 21, 21 गुणिले 2 42, आणि 42 गुणिले 3, 42 गुणिले 3 केल्यानंतर किती येतं आहे पहा, या ठिकाणी आपण गुणाकार करू, 42 गुणिले 3, 3 2 6, 3 2 6, 4 त्रिकोण 12 म्हणजे किती येतं, 126 कर्निस्थ 5. बघा लक्षात आलं का, कर्निस्थ 126 कर्निस्थ 5 हे आपलं उत्तर झालं. आता त्यानंतर प्रश्न तिसरा एकदम सोपा आहे पहा, 3 आता 8चा अवयव कसे लिहू शकतो आपण, 4 गुणिले 2 बरोबर आहे, 4 2 8 गुणिले कर्निस्थ 5, एकदम सोपा आहे पहा, 3 गुणिले कर्निस्थ 4 कर्निस्थ 2 गुणिले कर्निस्थ 5. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल, हे सेपरेट पद लिहिलं मी, म्हणजे वेगवेगळं लिहिलं. मग हे 3 गुणिले कर्निस्थ 4 म्हणजे किती 2, हां गुणिले कर्निस्थ 5 गुणिले कर्निस्थ 2 गुणिले 5. आता हे काय करण्याच्या बाहेर निघत नाहीत, त्याच्यामुळे आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिलं. आता ह्याचं काय येतं, 3 2 6 कर्निस्थ 5 2 10, म्हणजे याचा आपण सोपे रूप देऊन गुणाकार केला, 3 कर्निस्थ 8 गुणिले कर्निस्थ 5 यांचा गुणाकार केला तर 6 कर्निस्थ 10 येतो. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता पुढं 5 गुणिले 2 आणि गुणिले कर्निस्थ 8 गुणिले कर्निस्थ 8. पहा इथं 8 8 सेपरेट आहेत, मग मी एका ठिकाणी लिहिले, तर मग याला आपण असं लिहू शकतो, कर्निस्थ 8 गुणिले कर्निस्थ 8 म्हणजे कर्निस्थ 64, कर्निस्थ 64 म्हणजे 8, त्यांचं वर्गमूळ काढलं आपण, म्हणजेच 5 गुणिले 2 गुणिले 8, तर 5 2 10, 10 8 80, हे आपलं झालं आन्सर. आता अशा प्रकारचे मी सरावासाठी उदाहरणं देऊ तुम्हाला. पहा बरं एकदा, सराव संच 2.3 मधील प्रश्न 8वा आहे
खालील करणींचा भागाकार करा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी भागाकार करायचा आहे. आपल्याला भागाकार करण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते. बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी त्यांची कोटीही समान असावी लागते आणि करणीस्थ संख्याही समान असावी लागते. पण गुणाकार आणि भागाकार करत असताना त्यांची कोटी समान झाली की आपल्याला त्यांचा भागाकार करता येतो. मग पहिलं उदाहरण आहे करणीस्थ 98 भागिले करणीस्थ 2. तर आपण ज्याप्रमाणे नेहमी भागाकार करतो त्याप्रमाणे आपण भागाकार करूया. करणीस्थ 2 म्हणजेच आपल्याला 98 छेदस्थानी 2 करता येतं. 98 करणीस्थ छेदस्थानी करणीस्थ 2 कोटी समान आहे म्हणून 98 छेदस्थानी 2 म्हणजे 98ला 2 जर भागितलं तर 49 येतं. म्हणजे याचं उत्तर हे 7 येतं, कारण 49 वर्गमूळ हे 7 आहे. नंबर 2 करणीस्थ 125 भागिले करणीस्थ 50. आता जसं आपण वरचं उदाहरण केलेलं आहे त्याचप्रमाणे करूया. करणीस्थ 125 भागिले करणीस्थ 50 म्हणजेच करणीस्थ 125 छेदस्थानी 50. आता 125 आणि 50ला जर भाग द्यायचं म्हणलं तर 5 नाही जाते आणि 25 नाही जाते. तर 25 ही संख्या मोठी आहे म्हणून आपण भाग देऊया. 25 दोन्ही 50, 25 पाचा 125. म्हणजे यांचा भागाकार 5 छेदस्थानी 2. बघा 25नं दोघांनाही भागलेला आहे. त्यानंतर नंबर 3 करणीस्थ 54 भागिले करणीस्थ 27 म्हणजेच करणीस्थ 54 छेदस्थानी करणीस्थ 27. म्हणजेच आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो 54 छेदस्थानी 27. म्हणजे 54 आणि 54ला जर 27नं भागलं तर 27 दोन्ही 54. म्हणजे 27 आणि 54चा भागाकार केला तर 2. आता 2चं काय वर्गमूळ निघत नाही म्हणून हे करणी म्हणजे जशाला तसं करणीस्थ 2. आता त्याचप्रमाणे खाली करणीस्थ 310 भागिले करणीस्थ 5 म्हणजेच याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 310 भागिले करणीस्थ 5 बरोबर. आपल्याला दोन्ही यांची कोटी समान आहे म्हणून एकाच करणीत चिन्हामध्ये लिहिता येतं 310 छेदस्थानी 5. आता 5ने जर आपण याला भागलं तर 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 सख 30. खाली 1 उरला म्हणजे तिथं समोर 10 होतील. 31मधून 30 गेले म्हणजे 10 राहिले. मग 5नं 10ला भागलं की 5 दोन्ही 10. परत लक्ष द्या, तुम्हाला या ठिकाणी भागाकार करण्यासाठी कोटी समान असावी लागते. जर कोटी समान नसेल तर भागाकार होत नाही, गुणाकार होत नाही. मग प्रत्येक ठिकाणी कोटी समान आहे त्यामुळे आपल्याला कोटी समान करण्याची गरज पडलेली नाही. आता प्रश्न 9 आपण नेहमी भागाकार करतो तसंच केलेला आहे. तर प्रश्न 9 छेदाचे परिमेयकरण करा. छेदाचे परिमेयकरण करा म्हणजे छेदस्थांची संख्या ही अपरिमेय आहे, तिला परिमेय करायचं म्हणजे त्याला छेदाचे परिमेयकरण म्हणायचं. जी करणीच्या चिन्हात आहे त्या करणीच्या चिन्हाच्या बाहेर काढायचं म्हणजे परिमेय संख्या होते. आपण हे उदाहरण करूया. 3 छेदस्थानी करणीस्थ 5. आता एक लक्षात घ्या, खाली जी करणीच्या चिन्हामध्ये संख्या आहे त्याच संख्येनं आपण छेदस्थांच्या करणीतल्या संख्येनं गुणायचं. आता बघा इथं 5 आहेत म्हणून करणीस्थ 5नं गुणलं. इथं 6 असते तर इथं 6ने गुणलेलं असतं करणीस्थ 6ने. इथं करणीस्थ 10 असते तर करणीस्थ 10ने गुणलं असतं. जेही असेल त्यांनी गुणायचं. आता छेदस्थानला करणीस्थ 5ने गुणलेलं आहे म्हणून अंशाला सुद्धा करणीस्थ 5ने गुणायचं. म्हणजे याच्यामध्ये अंशात आणि छेदात काही बदल होत नाही. हे दोन्ही का गुणले तर आपल्याला एकाच संख्येनं जर अंशाला आणि छेदाला गुणलं तर त्या संख्येमध्ये काहीही फरक पडत नाही म्हणून करणीस्थ 5 गुणिले करणीस्थ 5ने गुणला आपण. आता करणीस्थ 5 आणि करणीस्थ 5 म्हणजे किती येतं 25 येतं. आणि हे 3 करणीस्थ 5 हे 3 करणीस्थ 5 आणि ही आता संख्या परिमेय होते कारण 25चं वर्गमूळ निघतं आहे म्हणजे 5. इथं कोटी 2 आहे म्हणजेच त्याचं वर्गमूळ काढायचं. जर कोटी 3 असेल तर घनमूळ काढायचं. हे लक्षात आलेलं असेल. आणखीन एक उदाहरण घेऊ तुमच्यासमोर. आता पहा 1 छेदस्थानी करणीस्थ 14. आता 1 छेदस्थानी करणीस्थ 14 जसं इथं गुणलेलं आहे तसंच आपण गुणूया. 1 छेदस्थानी करणीस्थ 14. आता सांगा छेदाला आणि अंशाला कितीनं गुणावं लागेल
कर्निस्थ 14, कारण अपरिमेय तिला परिमेय करायचं आहे म्हणून कर्निस्थ 14 आणि अंशालाही त्याच संख्येनं गुणायचं. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणलेलं आहे. आता पहा इथं 14 आहेत म्हणून आपण 14 ने गुणलेलं आहे. या ठिकाणी 15 असते तर 15 ने गुणलं असतं, 16 असते तर 16 ने गुणलं असतं. अंशाला आणि छेदाला 16 ने गुणलेलं असतं. तर या ठिकाणी 1 कर्निस्थ 14 म्हणजे कर्निस्थ 14 आणि 14 कर्निस्थ 14 म्हणजेच आपलं याचं परिमेयकरण होतं, म्हणजेच 196 म्हणजेच कर्निस्थ 14 छदस्थानी 196चं वर्गमूळ काढलं तर 14 येतं. तुमच्या लक्षात आलेलं आहे. 30 संख्या येणार आहे. गुणाकार नाही न करता जरी तुम्ही लिहिलं तरी चालतं. आता पुढं प्रश्न तिसरा 5 कर्निस्थ 7. आता या ठिकाणी छदस्थानी संख्या कोणती आहे? अपरिमेय, तर कर्निस्थ 7 आहे. दोन्ही संख्यांना काय करायचं? कर्निस्थ 7 ने गुणायचं. हे लक्षात आलं, कारण परिमेय होते ते. म्हणजेच बरोबर 5 कर्निस्थ 7. 7 गुणिले 7 केलं तर किती येतं? 49, किंवा तुम्ही 7 गुणिले 7 लिहा. म्हणजेच 5 कर्निस्थ 7 छदस्थानी 7. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. 7 7 49, त्याचं वर्गमूळ काढलं 7 येतं. त्यानंतर प्रश्न 4 आहे 6 छदस्थानी 9 कर्निस्थ 3. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी कर्निस्थ संख्या आहे त्या संख्येनं अंशाला आणि छेदाला गुणायचं. तर कर्निस्थ संख्या किती आहे? इथं 3 आहे, म्हणजे कर्निस्थ 3 गुणिले कर्निस्थ 3 अंशाला आणि छेदाला. इथं 4 असते तर 4 ने गुणलं असतं, 5 असते तर 5 ने, 7 असते तर 7 ने, जेही संख्या असेल त्याने गुणायचं आपण उदाहरण घेतलेले आहेत. म्हणजेच 6 छदस्थानी 9 त्याच्यामध्ये कर्निस्थ 3 गुणिले कर्निस्थ 3 म्हणजे किती येतं? कर्निस्थ 9 येतात. म्हणजेच 6 छदस्थानी 9 गुणाकारामध्ये 3 आणि कर्निस्थ 3. बघा लक्षात आलं का सर्वांच्या? कसं आलं पहा. हे कर्निस्थ 9चं वर्गमूळ काढलं 3 आलं. मग आपण परत त्यांचा भागाकार करूया. 3 1 3, 3 2 6 म्हणजेच 2 छदस्थानी 9 आणि पुढं कर्निस्थ 3. सर्वांच्या लक्षात आलं. आता त्याच्यानंतर पुढं 5वं उदाहरण काय आहे? 11 छदस्थानी कर्निस्थ 3. आता कर्निस्थ 3 आहे म्हणून काय करायचं? छेदाला आणि अंशाला कर्निस्थ 3 ने गुणायचं. तुमच्या आता हे गणित एवढे सांगितलेत म्हणजे तुमच्या लक्षात बसलेलं असेल. म्हणजेच 11 छदस्थानी कर्निस्थ 9 आणि कर्निस्थ 3 म्हणजे 11 कर्निस्थ 3 आणि याचं जर आपण काढलं वर्गमूळ तर किती येतं? 3. म्हणजे 11/3 कर्निस्थ 3 हे आपलं झालं उत्तर. तुम्हाला काही मी सरावासाठी या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे. तर त्यामध्ये नंबर 1 भागाकार करा म्हणून कर्निस्थ 32/2. दुसरं उदाहरण कर्निस्थ 210/50. नंबर 3 कर्निस्थ 70/कर्निस्थ 10. नंबर 4 कर्निस्थ 510/5. त्यानंतर छेदाचे परिमेयकरण प्रश्न 9वा. त्याच्यावरचे तुम्हाला सरावासाठी उदाहरण दिलेत. नंबर 1 4 छदस्थानी कर्निस्थ 7 ही अपरिमेय संख्या, त्याला परिमेय करायचं आहे. त्यानंतर नंबर 2 1 छदस्थानी कर्निस्थ 17. नंबर 3 5 छदस्थानी कर्निस्थ 11. नंबर 4 6 छदस्थानी 9 कर्निस्थ 5 आणि नंबर 5 13 छदस्थानी कर्निस्थ 7. हे तुम्हाला मी सरावासाठी उदाहरण दिलेले आहेत. तर सर्वांनी याचा चांगल्या पद्धतीनं सराव करा. सराव संच 2.3 या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. आपण पुढील उदाहरण संग्रह घेऊया.